अंजनगाव सुरजी तालुक्यामध्ये पार पडलेल्या निवडणुकांमध्ये आपल्या पॅनल प्रमुखला मोठ्या प्रमाणामध्ये कसरत करावी लागलेली आहे. त्यामुळे 18 तारखेला निवडणुकीमध्ये झालेल्या 13 ग्रामपंचायतीचे निकाल आज हाती आले असता महाविकास आघाडीने आघाडी घेतली आहे. निवडणूक अधिकारी तहसीलदार अभिजित जगताप यांनी आपली यंत्रणा सज्ज केली होती. तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठाणेदार दीपक वानखडे यांनी बंदोबस्त लावून आज निकाल जाहीर करण्यात आला. यामधील 13 ग्रामपंचायतीचे सरपंच निवडून आले त्यांचे सुद्धा चिंचोली बुद्रुक येथील सागर श्रीकृष्ण खंडारे 867 मतांनी विजयी झाले, तर डिंपल संजय बाबनेकर 829 मतांनी पराभूत झाल्या. हसनापूर पारडीमध्ये विजयी उमेदवार म्हणून अलका अनंत रोकडे 658, तर पराजित उमेदवार शारदा सचिन रोकडे यांना 207 मते मिळाली. शेलगाव येथील मच्छिंद्र ओंकार वाघ 536 मतांनी विजयी, तर दुसऱ्या क्रमांकावर अतुल गणेश मानकर यांना 308 मते मिळाली. मलकापूर येथील रीना अमोल काळे 424 मते घेऊन विजयी, तर शोभा अरुण खारोडे 239 मतांनी पराभूत झाल्या. अतोंडा येथील पूजा रवी गोळे 678 मते घेऊन विजयी झाल्या, तर दुसऱ्या क्रमांकावर 551 मते घेऊन गायत्री अजय पटेल ह्या पराजित झाल्या. रहिमापूर चिंचोली येथील भारती सचिन लांडे 491 मते घेऊन विजयी, तर संगीता अविनाश डुकरे ह्या 360 मते घेऊन पराजित झाल्या. जावर्दी ग्रामपंचायतमध्ये प्रमोद पंजाबराव ढोक 599 मते घेऊन विजयी, तर दुसऱ्या क्रमांकावर सौरभ काळमेघ यांना 598 मतावर समाधान मानावं लागलं. हिरापूर येथे कैलास बावनकुळे 596 मते घेऊन विजयी, तर अतुल भोजराज कावरे 448 मते घेऊन पराभूत झाले. खोडगावमध्ये योगेश नेमाडे 556 मते घेऊन विजयी, तर देवानंद रामभाऊ टेकाळे 438 मते घेऊन पराजित झाले. सोनगावमध्ये योगिता वाकोडे 308 मतांनी विजयी झाल्या, तर 273 मते घेऊन शोभा गवाळे ह्या पराभूत झाल्या. बोरळा येथील स्वाती संजय काळे 438 मतांनी विजयी, तर रेश्मा स्वप्नील वरखडे 427 मते घेऊन पराभूत झाल्या. हिंगणी गावंडगाव येथील संदीप लहाने 430 मतांनी विजयी, तर श्याम हरणे 420 मते घेऊन पराभूत झाले. गव्हाण येथील सविता खंडारे 203 मतांनी पराभूत झाल्या, तर सुजाता दीपक सरदार 257 मते घेऊन विजयी झालेले आहेत. रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुरजी.